ती हॅलो. जर्मन वर्मनच्या या पुढच्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या भागात मी बोलणार आहे घर घेताना या विषयावर. अर्थात घर कधी, कुठे, काय, किती मोठं, बजेट किती, या गोष्टी, अशा अनेक गोष्टी खरं तर व्यक्तिगणिक, कुटुंबागणिक बदलत असतात. त्याच्यामुळे इतरांनी कसं काय करावं हा प्रत्येकाचा आपापला निर्णय असतो. मी साधारण आम्ही काय विचार प्रक्रिया आमची होती घराचा निर्णय घेताना त्याच्यामागे कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला होता आणि काय काय गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं होतं या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहे. जेणेकरून कदाचित जर कुणी घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये असतील किंवा तसा विचार करत असतील तर त्यांना एक अनुभव शेअर माझा करते आहे त्यांच्यासाठी. किंवा इतर बाहेरच्या राहणाऱ्यांनाही जस्ट एक जर्मनीतल्या या एकूण सिस्टीमचा थोडाफार माहिती या व्हिडिओमधनं मिळू शकेल. तर सुरुवात करताना मी म्हटलं तसं आधी अनेक खरं तर प्रश्न असतात की कधी, कुठे, केव्हा याच्यावर विचार करायचा आहे, किती मोठं घर हवं, घर असं म्हणजे घर म्हणजे बंगला हवा आहे की अपार्टमेंट हवं आहे वगैरे असे अनेक मुद्दे येतात आणि बजेट अर्थातच खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. आम्ही जर्मनीत आल्यानंतर जवळपास 8 वर्षांनी घराचा विचार करायला सुरुवात केली. इथे घर बघण्याचा. हा विचार आम्ही तेव्हाच केला जेव्हा आमचा इथे राहण्याचा निर्णय आधी पक्का झाला होता. तोपर्यंत आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि भाड्याच्या घराकडे बघण्याचा बऱ्याच जणांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो किंवा मग ते आपलं वाटत नाही असं वाटतं. तर अर्थातच स्वतःच्या घराची हे सगळी वेगळी असते. तो आनंद वेगळा असतो. सगळंच छान असतं. पण भाड्याच्या घराकडे निदान सुरुवातीच्या काळात तरी मी किंवा माझ्या नवऱ्यानेही आम्ही असं त्याच्याकडे फार परक्या दृष्टिकोनातनं बघत नव्हतो. आम्ही जोपर्यंत आपण इथे राहतो आहे तोपर्यंत आमच्या परीने ते घरही छान छोट्या-मोठ्या आमच्या परीने सजवलं होतं. त्याच्यात अगदीच असं पूर्ण सोडून दिलं आहे असं नव्हतं. बेसिक चांगल्या गोष्टीच केल्या होत्या. अर्थातच फार सुरुवातीला इथे आल्यानंतर पैसे हा मुद्दा असतो. अजून स्टुडंट लोन असतं आणि इथली सेटल होईपर्यंतच्या ऑलरेडी इतर गोष्टी पण बऱ्याच असतात. त्याच्यामुळे त्या यानी आम्ही इथे 8 वर्ष राहिलो आणि जेव्हा आम्हाला असं वाटलं की आता आपण इथे राहायचं आहे पुढे, तेव्हा आम्ही घराचा विचार केला. अनेक जण फार लवकर इथे आल्या-आल्या घर विकतही घेतात. पण आम्ही बऱ्यापैकी त्याबाबतीत क्लिअर होतो की जोपर्यंत आपलं हे ठरत नाही तोपर्यंत इथे घर घ्यायचं नाही. आता ही झाली पहिली प्रोसेस आणि त्याच्यामुळे असंही होऊ शकतं की अनेक वर्ष भाड्याच्या घरातही आम्ही आनंदाने राहत होतो. मग आता जेव्हा ठरलं की इथे राहायचं आहे तेव्हा मग हे सगळ्या प्रश्नांवर विचार करायला सुरुवात केली आणि माझ्या हाते ही पूर्ण विचार करण्याची प्रोसेस महत्त्वाची आहे घर घेताना. एक म्हणजे मी घराकडे फक्त इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातनं बघत नव्हते. घर घेण्याकडे अर्थातच ती इन्व्हेस्टमेंट आहे आपली, पण माझ्या दृष्टीने तो प्रचंड इमोशनल गोष्ट पण ती होती. गुंतवणूक फक्त ती आर्थिक गुंतवणूक नसून ती मानसिक गुंतवणूकही माझ्या दृष्टीने असणार होती, की आपल्याला इथे घर घ्यायचं आहे तर त्या घराच्या आपल्या काहीतरी कल्पना असतात, काही स्वप्न असतात. तीही सगळी त्या याच्यातनं पूर्ण होणार आहेत. पण अर्थातच बाकीच्या प्रॅक्टिकल गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात. बजेटपासून तर आपल्याला काय, कुठे सगळं बघायचं आहे असं. त्या दृष्टीने आम्ही दोघांनी मिळून वेगवेगळ्या अशा गोष्टींवर विचार करायला सुरुवात केली. बजेट हा अर्थातच मुद्दा असतो. बजेट आणि मग इथल्या तेव्हाची म्हणजे एकूणच जर्मनीतली सिस्टीम बघणे आणि बँकांची म्हणजे जी काय आहे ती लोनच्या ज्या सिस्टीम असतात त्या बघणे. त्याच्याशिवाय इंटरेस्ट रेट बदलत असतात काही फेजेसमध्ये तर ते काय आहेत किंवा काही ठिकाणी सरकारच्या काही सोयी असतात. त्या कशा असतात आणि मूळ घराच्या किमतीपेक्षा नंतर जे पूर्ण डॉक्युमेंटेशन असतं त्याच्यात आपल्याला किती पैसा लागणार आहे हे सगळं आधी आम्ही समजून घेतलं. म्हणजे नोटारसारखं जे असतं नोटरीसारखं की जिथे नंतर आपले पूर्ण कॉन्ट्रॅक्ट साईन होतात वगैरे. एजंट असेल तर काय, एजंट नसेल तर काय, या दृष्टीने ही सगळी माहिती आम्ही आधी शोधायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे एक साधारण अंदाज घेतला आणि अर्थातच आपल्याला साधारण किती खोल्यांचं घर हवं आहे. आम्ही तिघं जण राहणार आणि आई-बाबा दरवर्षी साधारण येऊन जाऊन असतात. असा विचार करून गेस्ट रूम पण आपल्याकडे असावी हाही विचार होता आणि मग या दृष्टिकोनातनं आम्ही साधारण एक ठोकताळे आधी लिहून काढले होते की आपल्याला काय हवं आहे आणि कुठे. हा जर मुद्दा घेतला तर आमच्या दोघांचीही नोकरी जिथे होती, पण तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की मे बी आपण पुढच्या 1-2 वर्षात कधीतरी जॉब चेंज करू शकतो.
तर मग त्या दृष्टीने साधारण आम्ही आमची एक मर्यादा साधारण आखून घेतली होती की आत्ता आपण इथे राहतो आहोत. मग जॉब शोधतानाही आता जेव्हा आपण हे फायनल करणार आहोत तेव्हा जॉब शोधताना साधारण एक 50-60 किलोमीटर पलीकडचं हे मोठं गाव आणि 50-60 किलोमीटर आपल्या आजूबाजूची अशी मोठी गावं की याच्या पलीकडे मग आपल्याला जॉब सर्चमध्ये शक्यतोवर जाता येणार नाही. ही एक आम्ही आमची मर्यादा ठरवली होती. असे काही मुद्देही आम्ही लिहून काढले की मग आपल्याला कुठे घ्यायचं असेल तर ते ही साधारण रेंज आहे जिथे आपल्याला घर शोधायचं आहे. किती मोठं हवं याबाबतीत एक अंदाज घेतला. बजेटचा अंदाज घेतला तेव्हा आम्ही 2020 हे सगळं लॉकडाऊनच्या काळातलं आहे. तेव्हा इंटरेस्ट रेट इथे बऱ्यापैकी कमी होते. पण अर्थातच इथल्या ज्या काही सिस्टीम आहेत त्याच्यात इंटरेस्ट रेट पुन्हा 10 वर्षानंतर बदलतात किंवा ते सगळे चॉईस असतात. मी आत्ता त्याच्यात फार त्या डिटेल्समध्ये जात नाही. पण हे सगळं आम्ही शोधून ते सगळे मुद्द्यांचं म्हणजे समजून घेतले होते की इथली सिस्टीम काय आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला काय आणि कॅल्क्युलेशन्स आता खूप वेगवेगळ्या वेबसाईट्सवर अव्हेलेबल असतात. त्याच्यामुळे ते सगळे वेगवेगळे टाकून कॅल्क्युलेशन्स करणे, आपल्याकडे किती आत्ता पैसे आहेत आणि काय साधारण अंदाज आहे या सगळ्याचा विचार केला होता. त्याच्यानंतर आता हे झालं कधी, म्हणजे मी म्हटलं तसं कधीचा विचार हा झाला, किती मोठं याच्याबद्दल. आता पुन्हा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वतंत्र घर, बैठं घर ज्याला म्हणतो आपण ते की अपार्टमेंट. तर त्या याच्यात आता शक्यतोवर अर्थातच पहिला प्रिफरन्स हा स्वतंत्र घराकडे आमचा होता की जिथे छान स्वतःचं घर असेल, आपलं गार्डन छान ठेवता येईल आणि स्पेशली जर्मनीसारख्या ठिकाणी जिथे ही पॉसिबिलिटी जास्त आहे हे सगळं मिळू शकण्याची. जेव्हा पण आम्ही ॲक्च्युअली याच्यावर सर्च करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बहुतांशी घरांचे काही इथे स्टँडर्ड पॅटर्न असतात. इथे डॉपेल हाऊस हाल्ट नावाचा प्रकार असतो, म्हणजे 2 घरं शेजारी शेजारी आणि एक बाजू एकाची एक बाजू एकाची असं, पण ते घर असतं एक मोठं हे असतं. या सगळ्या घरांमधला एक पॅटर्न बऱ्यापैकी सेम असतो की एंट्री करायची, मग तिथे साधारण आपलं गार्डरोब ज्याला म्हणतात की जिथे आपण शूज काढून ठेवतो, जॅकेट ठेवतो वगैरे, आणि एक गेस्ट टॉयलेट असतं. मग त्याच्या पुढे हॉल आणि किचन असतं, जे जनरली ओपन किचन सध्याच्या याच्याप्रमाणे. मग मागे गार्डन असतं आणि खाली वर मग तुम्हाला खाली तळघरात केलर ज्याला म्हणतात तिथे अजून काही रूम्स आहेत का, ते नसेल तर मग वरती पुढच्या बेडरूम आणि मग त्याच्याही वरती मग एकूण 3 किंवा 4 मजले असं त्याचं वेगवेगळं स्वरूप असतं. तर हा जो पूर्ण पॅटर्न आहे हा मला असं वाटत होतं की जेव्हा आई बाबा वगैरे इथे येतात तेव्हा त्यांना अवघड जाऊ शकतं खालीवर करणं. तर त्याच्यामुळे तो एक आम्ही महत्त्वाचा मुद्दा पाहिला. असं नाही की तिथे येत नाहीत किंवा अनेक जण त्या अशा याच्यातही राहतात. आमच्या दृष्टीने आम्हाला असं वाटत होतं की हे तेवढं आपल्याला जमणार नाही असं. आणि जर असं घर हवं असेल की जिथे आधी खाली पण एखादी खोली आहे आणि मग वर बाकीच्या बेडरूम आहेत, निदान एक रूम खाली असावी असं मला वाटत होतं, एक बेडरूम तरी. पण जर तसं होत असेल तर मग बजेट बऱ्यापैकी जास्त जातं किंवा लोकेशनवर काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आता पुन्हा लोकेशन हा जेव्हा मुद्दा येतो तर त्याच्यातही आम्ही पुन्हा हा विचार केला होता. आमच्या दोघांकडेही गाड्या आहेत आणि आम्ही दोघंही गाडी चालवू शकतो. पण आम्ही असा विचार केला होता की आम्हाला एकाला तरी, समजा एक गाडी नाही आहे तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टची काहीतरी सोय इथे जवळपास पाहिजे. हा एक आमचा विचार होता लोकेशनच्या बाबतीत. दुसरा असा होता तो म्हणजे शाळा. कारण तेव्हा सृजन, आम्ही घर जेव्हा बघत होतो तेव्हा तो 3-3.5 वर्षांचा होता आणि 6 वर्षानंतर शाळा सुरू होते. तर शाळा सुरू झाली की जनरली इथे मुलं, जवळपासच शाळा असते, आपलं असं खूप लांब शाळा वगैरे नसतात आणि आपापली मुलं जायला लागतात. आणि हे मी तेव्हाच्या काळात बोलते जेव्हा होम ऑफिस घरून काम करणे वगैरे या पॉसिबिलिटीज निदान आमच्या फील्डमध्ये खूप कमी होत्या. कोरोनानंतर या काही गोष्टी हळूहळू मिळायला लागल्या. पण एकूणच त्या शक्यता बघता आम्हाला असं वाटत होतं की जर तो इंडिपेंडन्स मिळू शकला सृजनला की तो त्याचा काहीतरी, तर आपल्याला प्रत्येक वेळेला गाडी काढून कुठेतरी जावं लागणार नाही. आणि हे इथे शक्य आहे, म्हणजे सहसा कुठेतरी घराच्या जवळपास शाळा असू शकतात वगैरे, याची जर पॉसिबिलिटी असेल तर अर्थातच ते चांगलं आहे. मग आता सध्या आम्ही राहतो ते जसं एक मोठं गाव आहे आणि याच्या आजूबाजूला 3-4 छोटी गावं आहेत. त्या ठिकाणी अर्थातच थोड्या किमती आमच्यापेक्षा किंचित कमी होत्या, पण त्याच वेळेला तिथून प्रत्येक वेळेला अगदी सायकलनी जरी नंतर जाऊ शकला तरी थंडी, वारा, पाऊस अशा कधीतरी वेळेला आपल्याला हे सगळं करावं लागेल. आणि असं नाही की आपण करू शकत नाही, पण शक्यतोवर हा मुद्दा एक आम्ही बघत होतो की जर शाळा जवळ असल्या
पायी जाण्याच्या अंतरात जर शाळा असेल तर फार उत्तम होईल. योगायोगाने आम्हाला शाळा अक्षरशः घराच्या समोर मिळाली. अर्थात इतकंही जवळ असेल असं वाटलं नव्हतं, पण साधारण एक 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये शाळा असायला हव्यात, हा आमचा एक लोकेशनचा विचार होता. एक होता पब्लिक ट्रान्सपोर्टचा. त्याच्यानंतर सगळी जी सुपर मार्केट्स आणि दुकानं आहेत ती जवळपास आहेत का, हेही आम्ही बघत होतो. असं नाही की सगळीच असतील, पण किमान एखादं आपल्या जवळपास असं असावं की जिथे आपण पायीसुद्धा जाऊ शकलो पाहिजे किंवा सायकलवर जाऊ शकलो पाहिजे. गाडी असतेच, पण गाडीशिवाय काही कामं होऊ शकत असतील तर चांगलंच आहे असं एक वाटत होतं. या काही मुद्द्यांचा आम्ही लोकेशनच्या याच्यात बऱ्यापैकी हाय प्रायोरिटी ठेवली होती. आणि हे झालं लोकेशन. मग त्याच्यानंतर मग किती खोल्या याच्या बाबतीत आमचं होतं की एक सृजनसाठीची एक खोली, त्याच्यानंतर एक गेस्ट बेडरूम असावी. आणि मग जेव्हा आम्ही असा विचार केला की आता घर या पॅटर्नमध्ये आपल्याला विशेष काही गोष्टी जमत नाही आहेत, म्हणजे आयदर बजेट तरी बाहेर जातं किंवा लोकेशन जमत नाही आहे. मग आपले असे कोणते मुद्दे आहेत जिथे आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो आणि असे कोणते मुद्दे जिथे कॉम्प्रोमाइज नाही करू शकणार आहे. अशा काही मुद्द्यांवर विचार करता आम्हाला लक्षात आलं की बहुतेक आपल्याला लोकेशन हवं आहे चांगलंच असं. मग त्याच्यासाठी थोडीशी जास्तीची किंमत द्यावी लागणार आहे. मग त्याच्यात अपार्टमेंट येऊ शकतात का, असा विचार जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही अपार्टमेंटही बघायला सुरुवात केल्या. आणि बऱ्याच म्हणजे एकूण हे बघितल्यानंतर अनायसे आम्हाला आत्ता आम्ही जिथे राहतो तिथे ग्राउंड फ्लोअरवरची पण अपार्टमेंट दिसली. आणि हे थोडंसं विन विन सिच्युएशनसारखं वाटलं की अपार्टमेंट आहे, पण ग्राउंड फ्लोअरवर असल्यामुळे गार्डनचा थोडा पार्ट आम्हाला मिळणार होता. तर हे एक आम्हाला चांगलं वाटलं. अर्थातच बाकी लेआउट तेवढंच महत्त्वाचं आहे. मग बाकीचे सगळे मुद्दे की लेआउटमध्ये काय काय आहे, आपल्याला काय हवं आहे, या सगळ्या गोष्टी मग हळूहळू त्याच्यात यायला लागल्या. मग जेव्हा हे बघायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की पुन्हा बिल्डरची एक जवळपासचे त्या बिल्डरनी आधीच्या केलेल्या बिल्डिंग चा आम्ही सर्च केला होता की त्या कुठे आहेत, त्यांचे फोटोज कसे दिसत आहेत. आणि मग हे जे सगळे टेक्निकल डिटेल्स असतात की त्या बिल्डरकडे, म्हणजे आपण घर बघितल्यानंतरही ह्याच्या बाकीच्या गोष्टी असतात की कोणतं मटेरियल वापरलं जाणार आहे काही गोष्टींसाठी, आपल्याला चॉईस तिथे किती आहे वगैरे असं अनेक. घराच्या बाबतीत अर्थातच हा चॉईस जेव्हा तुम्ही स्वतंत्र घर बांधता तेव्हा हेच चॉईस जास्त मिळू शकतात. अपार्टमेंटमध्ये काही ठिकाणी त्यांच्या लिमिटेड तेवढ्याच गोष्टी असतात, पण आम्हाला त्या गोष्टी ते चालणार होतं. सो असे आम्ही वेगवेगळे मुद्दे, आणि म्हणजे आधी मोठ्या मुद्द्यांवरून मग हळूहळू छोट्या मुद्द्यांपर्यंत येत गेलो. आणि आम्ही काही मस्ट आपल्याला काय हवं आहे, काही कुठे आपण थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत गेलो. अर्थातच याच्यात माझी काही मतं आणि माझ्या नवऱ्याची काही मतं म्हणजे सुमितची वेगवेगळी होती, जे नॅचरल आहे. पण त्याच्यावरही विचार करणे, त्याच्यातनं काहीतरी त्या विचारविनिमय करून कधी छान गोड पद्धतीने तर कधी थोडंसं जास्त भांडण करून त्यातनंही आम्ही एक एक सगळे माझ्या मते मुद्देच असे काढत गेलो. आणि एकीकडे पॅरलल सर्च, म्हणजे मग पुन्हा त्या सर्चमध्ये काय दिसतंय, त्यातनं आम्हाला आत्ता आम्ही जे राहतो आहे ते घर एकूण सगळं चांगलं वाटल्यानंतर मग आम्ही पुढे ते बघायला जाण्याचा विचार केला. तर ही आधीची जी पूर्ण प्रोसेस होती हे आम्ही खूप दिवस नाही केलं. म्हणजे आमच्या ओळखीत असे अनेक लोक आहेत ज्यांनी 3-3, 4-4 वर्ष घरं बघितली होती वेगवेगळी, आणि 100-100 वेगवेगळ्या घरांना आम्ही बऱ्यापैकी त्या बाबतीत ठरवलं होतं की आपल्याला काय हवं आहे काय नाही. त्याच्यामुळे आम्ही खूप अशी घरं जाऊन बघितली नाही. हे इथे आम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी हे वाटल्यानंतरही पुन्हा अर्थात महत्त्वाचं हे होतं की प्रत्यक्ष ठिकाणी, आणि इथलं बांधकाम सुरू झालेलं होतं. पुन्हा तोही मुद्दा येतो की बांधकाम सुरू झालेलं आहे का, नाही आहे का, पोझेशन कधी मिळणार आहे. कारण लोन, आणि म्हणजे पुन्हा बजेटमध्ये तो मुद्दा येतो की आपलं लोन कधी सुरू होणार आहे आणि काय, या सगळ्या बाबतीतलाही अभ्यास करून ठेवला होता. किंवा इथे म्हणजे ऑनलाईन आधी शोधायचं कसं की आपल्याला कोणती बँकेकडनं लोन मिळू शकतं वगैरे, याच्या बाबतीतलाही सर्च करून ठेवला होता की ते सगळे त्या वेगळ्या वेबसाईट्स असतात ज्याच्यावरनं आपण हे सगळं शोधू शकतो किंवा बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन बोलता येतं. पण आम्ही जास्त ऑनलाईन या सगळ्या बाबतीत केलं. आधी अर्थातच खूप अभ्यास बऱ्यापैकी करत होतो आणि मग हे सगळे मुद्दे की लोकेशन कुठे आहे, तिथनं आता गुगल मॅप्सवरनं पटकन बघता येतं की इथनं किती अंतरावर काय काय आहे, शाळा आहे का, हे आहे का, ते आहे का, हे सगळं जरा बघत होतो. आणि मग या सगळ्याच्या नंतर लकीली आम्हाला जेव्हा इथे हे असं वाटलं की हे आपल्या बऱ्याच अटींमध्ये बसणारं असं आहे आणि आपल्या बजेटमध्येही बसणारं आहे. त्याच्यानंतर मग अर्थातच आम्ही पुढची स्टेप म्हणजे पहिल्यांदा आधी हे घर बघायला, अर्थात त्या बिल्डरशी बोलणे आणि मग त्यांच्याकडून एक तशी वेळ घेऊन त्यांनी हे आम्हाला दाखवलं.
आणि मग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अर्थातच अजून काही मुद्दे येऊ शकतात की जे पटतात, काही गोष्टी आपल्याला वाटतं की नाही हे मे बी तेवढं चांगलं नाही. मग पुन्हा त्याच्यावर जरा चर्चा केली, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला. मग हे सगळे झाले मुद्दे आणि त्याच्यानंतर आम्हाला ओव्हरऑलच सगळं असं वाटलं. एकीकडे बँकांशी बोलायला सुरुवात केली. हे सगळं आणि लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे पहिल्यांदाच तेव्हा झूमवर मीटिंग होणे वगैरे हे सगळे अनुभवही नवीन होते. म्हणजे मी नेहमी म्हणते की आमचं लॉकडाऊन ते लॉकडाऊन असं घर झालं आहे. आम्ही शिफ्टिंग पण लॉकडाऊनमध्ये केलं आणि साधारण पोझिशन 1 वर्षाच्या आत मिळू शकेल असं होतं, जे पुन्हा बजेटच्या ह्याच्यात म्हणजे लोनच्या तुमच्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्या दृष्टीने आयडियल होतं की तुम्ही 1 वर्षाच्या आधी हे सगळं झालेलं आहे. मी म्हटलं तसं आधी तेव्हा अनायसे इंटरेस्ट रेट हा आम्हाला मिळणारा फायदा होता. सध्या 2024पासूनच साधारण म्हणता येईल इंटरेस्ट रेट खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे ते मुद्दे वेगळे आहेत. पण आम्ही घेतलं तेव्हा त्या गोष्टी चांगल्या होत्या. अर्थातच आम्ही लोकेशनसाठी थोडे जास्त पैसे आम्हाला द्यावे लागणार होते. हे झाल्यानंतरही पुन्हा म्हणजे जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही हे घर आता फायनल करू शकतो आहे, त्याच्यानंतर आधी आम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट जो आला होता तो साधारण एवढं मोठं असं ते पॅकेट आलं होतं. जवळपास 200 पानी कॉन्ट्रॅक्टचं सगळं ते असं मोठं बस्तान आलं आणि ते पूर्ण आम्ही वाचून काढलं होतं. त्यातली अगदी बारीक बारीक सगळ्या गोष्टी. कारण एक आहे घर आणि अपार्टमेंट याच्यात पुन्हा हा फरक येतो की अपार्टमेंट जेव्हा असते तेव्हा आपल्याला बिल्डिंगचा मेंटेनन्स जो असतो तोही आपल्या खर्चात धरावा लागतो. म्हणजे जो इंटरेस्ट आपल्याला EMI जो असणार आहे बँकेचा त्याच्याशिवाय ही एक गोष्ट येते. अर्थात त्याच्यात मग कचरा आणि या सगळ्याच गोष्टींचं काळजी घेतली जाते. पण म्हणजे सोसायटी असली की त्या काही गोष्टी वेगळ्या ॲड होतात, ज्या तुमच्या घरासाठीही असतातच पण तुमच्या एकट्याच्या असतात आणि त्या तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे आता हीटिंग सिस्टीम कोणती आहे वगैरे, मग तुम्ही त्याच्यासाठी काही ठिकाणी तुम्हालाच ते ऑइल आणावं लागतं किंवा या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. किंवा कचरा जो म्हणजे कचऱ्याचे जे बॉक्सेस असतात त्याच्यासाठी पण असं असतं की ते मग घर असेल तर आपण ते स्वतः त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात. जी काही आपल्या इथली ती गव्हर्नमेंटची एजन्सी इथे असेल त्यांना. हे जेव्हा सोसायटीचं येतं तेव्हा ते सोसायटीला आपण पैसे देतो आणि ते तिथनं पुढे केलं जातं. तर त्याच्यामुळे सोसायटीच्या या याच्यात अनेक मुद्दे येतात आणि त्याच्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्ट अगदी डिटेल एकदा नाही, दोनदा नाही, दोघांनी मिळून वाचून काढला होता. प्रत्येक गोष्ट समजून घेतली होती. आम्हाला त्यातले जे मुद्दे समजले नाही ते आम्ही आमच्या बिल्डरसोबत बोललो होतो की आम्हाला हे समजत नाही आहे, ते समजून घेतले होते. आणि जर्मन भाषा पुन्हा तिथेही खूप येते. म्हणजे आम्हाला दोघांनाही जर्मन भाषा येत होती. तरीही अर्थात ही जी कॉन्ट्रॅक्च्युअल भाषा असते ही कधी-कधी अवघड जाते. त्याच्यामुळे मग तिथे ट्रान्सलेटर ॲप वापरायचं, ते शोधायचं. असे अनेक म्हणजे ते आम्हाला त्याच्यात खूप वेळ गेला होता. पण वी आर व्हेरी हॅपी की आम्ही ते सगळं केलं कारण त्याचे नंतर आम्हाला फायदे जाणवतात. अगदी प्रत्येक गोष्ट आम्हाला मग माहिती होती. तर हा एक मुद्दा होता. एक मुद्दा हा आधीचा अजून सांगायचा राहिला तो म्हणजे की घर घेण्याच्या ह्याच्यात जुनं घर घेऊन ते रिनोव्हेट करणे हाही एक प्रकार काही जण करतात. आम्हाला हे माहिती होतं की आपल्याला ते तेवढं जमणार नाही आहे. प्रत्येकाचा एक पिंड असतो. काय गोष्टी आपल्याला छान जमू शकतात, काय नाही वगैरे. तर तो पण एक मुद्दा असू शकतो आणि तिथे आम्हाला असं झालं होतं की आपल्याला हे जमणार नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे कामगार बघणे वगैरे आणि मग त्याच्यात पुन्हा काही सगळं हे आम्हाला ती प्रोसेस किचकट वाटत होती. आम्ही ती केली नाही. आता आमच्या घरात इथे ओपन किचन हाही एक बरेचदा मुद्दा असतो की काहींना वाटतं की ओपन किचन असेल तर पसारा आणि या दृष्टीने. इथे माझा जरा मला असा फायदा असा वाटत होता की मी मुळातच खूप जास्त टापटीप जरा अतिरेकी म्हणता येईल कधी-कधी. पण हो ओव्हरऑल टापटीप हा मुद्द्यावरनं मला असं कधी प्रॉब्लेम नव्हता की घर म्हणजे स्वयंपाकघर ओपन असेल तर प्रॉब्लेम आहे असं. मला असं होतं की मी एनिवेज स्वयंपाकघर बंद असेल तरी भरपूर आवराआवरी एनिवेज करत असते. तर ते ओपन असल्याने काही फरक नाही पडणार. उलट छान एकसंधता मिळते त्या पूर्ण याच्यात आणि ती जागा मोठी मिळते. तर हे असं असतं की आपल्याला स्वतःला त्याच्यामुळे मी आधी म्हटलं तसं प्रत्येकाचे वेगवेगळे मुद्दे असू शकतात की जे ज्याच्यातनं जे मला प्लस वाटतात ते दुसऱ्या कुणाला निगेटिव्ह वाटू शकतात आणि असंही होऊ शकतं. आपल्याला काय हवं आहे याच्यावर मात्र आम्ही बऱ्यापैकी विचार केला होता. अर्थातच सगळं 100% मिळत नाही. पण ओव्हरऑलच जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी आणि आम्ही घर एकदा घेतल्यानंतर त्याच्यात फार चेंजेस वगैरे कुठे केले नाही. हे घराच्या बाबतीत खूप जण करतात की इकडचं हे इकडे नको असं पाहिजे वगैरे. पण आम्ही बऱ्यापैकी आधी या गोष्टींवर जास्त विचार केला आणि मग जेव्हा हे अपार्टमेंटचं ठरलं तेव्हा आम्ही त्याच्यात फारसे काही अजून चेंजेस केले नाही. काही गोष्टींचा चॉईस आपल्याला बिल्डरकडनं मिळतो की तुम्ही
टाईल्स कोणत्या रंगाच्या हव्यात वगैरे याच्या बाबतीत, पण ते त्यांच्याकडच्या त्या ठराविक चॉईसमधनं आणि ते आम्हाला चालणार होतं. तर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर वाचून सगळी माहिती काढल्यानंतर पुन्हा तो सगळा विचार केला होता. कारण आपण साईन शेवटी जोपर्यंत केलेली नसते तोपर्यंत आपल्या हातात बऱ्याच गोष्टी असतात. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आमचं हे घर झालं. अपार्टमेंट असली तरी ते घर आहे. आणि मग साधारण 8 महिन्यांनी त्याच्यानंतर आम्ही इथे राहायला आलो. तर हे असे बरेच मुद्दे होते ज्याच्यावर आम्ही विचार केला होता. आणि या 5 वर्षात आम्हाला खूप म्हणजे इथे अनेक अडचणी आल्या आम्हाला या घरात, आणि या घरात खूप आम्हाला आनंदही मिळाला. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं मी फक्त इन्व्हेस्टमेंट याने कधी पाहिलं नव्हतं, किंवा म्हणजे असं माझं नव्हतं की हां आत्तापुरतं एक घेऊन टाकू, मग नंतर बघू, मग पुन्हा बदलू वगैरे. माझं असं होतं की अनलेस अँड अंटिल आपल्याला काही कंपल्सरी आता असं परिस्थिती अशी आली आहे की आपल्याला घर सोडावं लागतंय आणि जॉब कुठेतरी दुसरीकडे आहे. तसं काही होत नसेल तर हे घर आपल्यासाठी लाँग टर्म राहण्याचं घर आहे. माझ्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं होतं. त्या दृष्टीने माझी इमोशनल हे खूप होती की हे घर असणार आहे आणि मग ते असं पुन्हा 2 वर्षात सोडायचं, हे मला जमलं नसतं, अवघड गेलं असतं. तर त्याच्यामुळे हाही मुद्दा असतो. कारण बरेच जण फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून एक पटकन घेऊन ठेवतात की हां ठीक आहे, ह्याच्यात सगळं आयडियल नाही आहे तरी चालेल. तर आयडियल अगदी तर कुठेच माझ्या मते मिळत नाही, किंवा मग त्याच्यासाठीचे पैसे पण तेवढे आयडियल लागतात. पण निदान आम्ही आमच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींवर विचार, कधी कुठे काय कसं किती खोल्या, या अनेक गोष्टींवर या पद्धतीने विचार केला होता. बिल्डरची माहिती काढली होती. बँकांच्या सगळ्या गोष्टींवर डिटेल सगळं चेक केलं होतं, काय असतं कसं असतं वगैरे. आणि त्या सगळ्याच्या नंतर हे केलं होतं. आणि एक विचार हाही केला होता की लोकेशन चांगलं असेल आणि आपण समजा नंतर कधीतरी भारतात जायचं ठरवलं तर त्यातल्या त्यात आपल्याला घर भाड्याने देण्यासाठी समजा असेल किंवा ते विकायचं असेल तर एक चान्स जास्त असेल, जर आपलं लोकेशन चांगलं असेल तर ते घर जाण्याचा. अर्थात हे काही फिक्स नाही सांगू शकत, पण त्यातल्या त्यात एक पॉसिबिलिटी जास्त असं. तर या अशा अनेक गोष्टींवर विचार केला आणि आम्ही या घरात नंतर 8 महिन्यांनी राहायला आलो. आणि खूप आमचं मनापासनं घेतलेलं, सजवलेलं आणि असं घर आहे. मला मागच्या एका ह्याच्यात कमेंट आली होती की पूर्ण घराचा व्हिडिओ म्हणून. तर ते मी प्रायव्हसी रिझन्समुळे पूर्ण नाही करणार, पण मी छोट्या-छोट्या काही पार्ट्सचे व्हिडिओ अधूनमधून नक्की दाखवेन. जेणेकरून ते अगदी अख्खं घर म्हणजे काय म्हणतात त्याला, क्योंकि सास भी कभी बहू थी सारखं ते जे तुलसी येते तसं न दाखवता थोड्या पार्ट्समध्ये मी काही गोष्टी नक्की दाखवेन. स्वयंपाकघराचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर हाही तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीनच. थँक्यू.